महाराष्ट्र सैनिक शहर संघटक प्रवीण चव्हाण, तसेच महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य। आज आपल्या चाकणमध्ये भारत गॅस एजन्सी इथं आम्ही उभे आहे आणि इथं भरपूर लाईन लागली आणि 8 दिवसापूर्वी आपण तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे। तहसीलदार साहेबांचं म्हणणं आहे की खाली कुठल्याही प्रकारची समस्या नाही, राजगुरुनगर खेड तालुक्यामध्ये कुठेही गॅसची समस्या नाही। मला तहसीलदार साहेबांना आणि जे काही गव्हर्नमेंट आहे सत्ताधारी पक्ष आहे त्याला विचारायचं की येडी म्हणून उभी आहेत का? ही लोक येडी म्हणून उभी आहेत का? यांना कामधंदे नाही आहेत का? तहसीलदार साहेबांनी जर एवढी छाती ठोकून तुम्ही सांगले खाली काही समस्या नाहीत तर ग्राउंड लेवलला येऊन काम करा ना। इथं तुमचा पोलीस वर्ग आहे, यांना माहित आहे इथं काय समस्या आहे। आम्ही ऑनलाईन गॅसची टाक्या बुक केलेल्या यांनी सर्वांनी, मग हे डबल कशाची बुकिंग घेतात मला सांगा? ब्लॅक न तुमच्या इथे टाक्या भेटत आहे, चाकण शहरात ब्लॅक न 6,000 7,000 न टाक्या भेटत आहे। ती टाक्या कुठून आल्या? डबल जे किलोने टाक्या विकत आहेत 500 रुपये किलो, यांच्याकडे 40 टाक्या स्पेअर कुठून आल्या? हा मोठा प्रश्न आहे ना चाकण शहरामध्ये। मग तुम्ही हा प्रश्न मिटवला पाहिजे, ग्राउंड लेवलला आलं पाहिजे। आता इथं हा सगळा माझा कामगार वर्ग आहे, या कामगार वर्गाने का इथं भाड्याच्या घरात चुली पेटवायच्या का? मग चुलीला सरपंच तहसीलदार आणून देणार आहेत का? इथलं प्रशासन आणून देणार आहे? एवढा भोंगळा कारभार चाकण शहरामध्ये पहिल्यांदा पाया भेटला आणि सत्ताधारी पक्षाचं म्हणणं आहे तर खाली कुठल्याही प्रकारचं काही प्रॉब्लेम नाही, तर सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी इथे येऊन बघावं ना, इथे येऊन काम करायला पाहिजे। जर वेळेसला जर तुमच्यासाठी मनसे धावून येत असेल प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक समस्यामध्ये, तर मनसेचा ज्या वेळेस टाइम येतो त्यावेळेस तुम्ही पण मनसेला सपोर्ट केला पाहिजे ना। ही समस्या सारखी चालू आहे, 8 दिवस झाले चाकण मध्ये गॅसचा तुटवडा आहे। यावर तहसील साहेबांनी लवकरात लवकर प्रयत्न करावा, नाही तर मनसे 2 दिवसात इथं आंदोलन करील आणि ते आंदोलन एवढं तीव्र असेल की कुणाला ऐकलं जाणार नाही। उद्या आम्ही पोलीस स्टेशनला इथं निवेदन देऊ आणि परवा दिवशी आम्ही इथं आंदोलन करू आणि आंदोलन तीव्र असेल। जर तुम्हाला प्रेमाच्या भाषेनं कळत नसेल तर आम्ही मनसे स्टाईलने समजून सांगू तुम्हाला, आणि हे लोकांना येड्यात काढणं बंद करायचं। कागदावर काहीतरी घेणं नंतर तो कागद फेकून दिला। ऑनलाईन बुकिंग केली, सिस्टमला सगळं आहे, कशी केली कशी नाही